नमस्कार मंडळी. तर आज इथे मी दुधी भोपळ्याची खूप छान अशी भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे वजनी 500 ग्रॅम इतका दुधी घेतलेला आहे. तर त्याची आपल्याला वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. पिठाचा थोडासा भाग कट करून घेतला. दुधीचे अशा पद्धतीने 4 भाग करून घेतले. दुधी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. दुधीचे असे तुकडे केल्यामुळे दुधी लवकर किसून होते. सगळी दुधी इथे किसून घेतलेली आहे. दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, तर ते पाणी आपल्याला आता इथे काढून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे अशा पद्धतीने मी सगळा रस दुधीचा एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर एका कॉटनच्या सुती कापडामध्येही दुधीचा रस काढून घेऊ शकता. आणि हा रस आता आपल्याला बाजूला ठेवायचा आहे, फेकायचा नाही. त्याचा उपयोग आपल्याला पुढे भाजीमध्येच करायचा आहे. असलेल्या दुधीमध्ये काही मसाले टाकूया. 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 7 ते 8 काळी मिरीचे दाणे कुटून टाकलेले आहेत. 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकली. अर्धा इंच आले किसून टाकलेले आहे. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकले आहे आणि हे सगळे मसाले दुधीमध्ये छान मिक्स करून घेऊया. दुधीमध्ये मसाले चांगले मिक्स झाल्यावर मी इथे अर्धी वाटी बेसन घेतले आहे. बेसन पीठ आपल्याला दुधीमध्ये गरजेप्रमाणे थोडे थोडेच टाकून घ्यायचे आहे. मी थोडे बेसन पीठ टाकले आणि मला अर्धी वाटी पूर्ण बेसन पीठ इथे लागले आणि पुन्हा वरून मी 2 चमचे बेसन पीठ यामध्ये टाकून घेतले. पिठाचे प्रमाण इथे कमी किंवा जास्त लागू शकतं, कारण ते दुधीवरती अवलंबून आहे. दुधीचे असे कोफ्ते तयार व्हायला पाहिजे एवढं बेसन पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला लहान मोठे ज्या आकाराचे कोफ्ते करायचे आहेत त्या आकाराचे कोफ्ते करून घ्यायचे. तर इथे मी सगळे दुधीचे कोफ्ते तयार करून घेतले. आता इथे कढईमध्ये तेलही बाजूला गरम करत ठेवले आहे. कोफ्ते तळण्यासाठी तेल चांगले कडकडीतच गरम करून घ्यायचे. कोफ्ते तेलात सोडल्यावर लगेच चमच्याने हलवायचे नाही, नाहीतर कोफ्ते तुटू शकतात. इथे साधारण 1 ते 1.5 मिनटं झाले. एक बाजू चांगली फ्राय झाल्यावरच इथे मी कोफ्ते फिरवून घेतले. कोफ्ते तळताना गॅसची फ्लेम स्लो ते मध्यम आचेवर ठेवूनच तळून घ्यायचे आहेत, तरच ते आतपर्यंत चांगले शिजतील. आता तुम्ही पाहू शकता कोफ्ते छान सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. दुसरे कोफ्तेही अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही इथे पाहू शकता खूप मस्त असे कोफ्ते तयार झालेत आणि इथे एक कटही करून दाखवलेला आहे. वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार कोफ्ते तयार झालेत. तर इथे आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. साधारण गरम झाल्यावर त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा टाकून घेतला. अर्धा चमचे जिरे टाकले. जिरे तेलामध्ये तडतडल्यावर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा टाकला. अर्धा चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकली. पाव चमचा हिंग टाकून सगळं छान परतून घेऊया. कांदाही चांगला गुलाबी रंगावरती परतून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना जिरे पावडर टाकली आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून चवीप्रमाणे मीठ टाकले. सगळे मसाले कडेने तेल सुटेपर्यंत चांगले परतून घेतले. मसाले करपू नये म्हणून
दुधीचे जे पाणी होते त्यातलेच थोडे पाणी मसाल्यामध्ये टाकून घेतले. 2 टोमॅटो, 4 ते 5 काजू यांची पेस्ट मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, ती टाकली आहे. टोमॅटोच्या ग्रेव्हीचा कच्चेपणा जाईपर्यंत, कडेने तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही छान परतवून घेतली. आणि आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं ग्रेव्ही चांगली शिजवून घेतली. त्यामध्ये 1 चमचा दुधावरची जी साई असते ती टाकली. आवडत असेल तरच टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. आता दुधीचे जे कोफ्ते आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने केलेली दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते. लहान मुलंही खूप आवडीने खातात. तर एकदा अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सगळे कोफ्ते ग्रेव्हीमध्ये टाकून घेतले. झाकण लावून 2 मिनटं पुन्हा शिजवून घेतले. वरून 1 हिरवी मिरची मध्ये चीर मारून टाकली आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. खूप छान अशी दुधी कोफ्त्याची भाजी आपली तयार झालेली आहे. भाजी झाल्यानंतर 10 मिनटं मी अशीच झाकून ठेवली होती. 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता त्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे भाजीचा आणि त्याची ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे. भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर कशाबरोबरही तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही भाजी चवीला खूपच छान लागते. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.